आज आपण बघणार आहोत गणपती बाप्पाच्या आगमनासाठी, पूजेसाठी किंवा संकष्टी चतुर्थीसाठी असे उकडीचे मोदक कसे बनवायचे. गव्हाच्या पिठापासून साधी सिंपल रेसिपी झटकीपट तयार होतात. एकदा करून तर पहा. गणपती बाप्पाला पण आवडतील आणि घरातल्या लहान मोठ्यांना पण आवडतील. खायला पण इतके तयार होतात जबरदस्त. अशा पाकळ्या पाडून रेसिपी सुरू करू त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका अशा नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी. त्यासाठी मी इथे 1 वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं, त्यामध्ये टाकून देते थोडंसं मीठ. यामध्ये तेलाचा थोडा पण वापर करायचा नाही. तेलाचा जर वापर केला तर आपण मोदक उकडून घेता वेळी थोडं शेंड्याला मोदकाच्या तेलकट होतं, रंग बदलतो. त्यामुळे आता इथं मीठ टाकून दिल्याच्या नंतर मिक्स केलेलं आहे. आता याचं घट्टसर थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घ्यायचं. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी. इथं असं कणिक मळून तयार झालेलं आहे आपलं. इतकं गच्च मळून घेतलेलं आहे मी, पाहू शकता तुम्ही. आता घेऊ आपण सारण बनवून. त्यासाठी मी गॅस लावून घेते. गॅसवर इथं सुक्या खोबऱ्याचा रंग चेंज झालेला आहे, त्यामध्ये टाकून देते मी खिसून घेतलेलं गूळ. यामध्ये टाकून देते अर्धी वाटी आणि गॅस बंद करून घ्यायचा, नाहीतर गूळ करपतो आणि गूळ हा वितळून घ्यायचा यामध्येच. गॅस बंद करून घ्यायला विसरू नका, नाहीतर गूळ आपला करपतो. नंतर त्यामध्ये तुम्ही सुका मेवा किंवा शेंगदाण्याचा 2 चमच कूट घालू शकता. मी इथं शेंगदाण्याचाच कूट घातलेला आहे 2 चमच. परत मिक्स करून घेते. आता सारण आपलं तयार आहे. आता खाली घेते उतरून आणि सारण थंड करून घेते. बनवून तयार झालेले आणि कणिक पण झालेला आहे. आता आपण घेऊ मोदक बनवायला. आता कणिकाचा एक छोटासा गोळा तोडून घेते आणि याची छोटीशी अशी पोळी लाटून घेते. इथे मी तर अशी छोटी पोळी लाटून घेतलेली. मी इथं सुक्या पीठ थोडं पण लावलेलं नाही. मी इथं कोळपाटाला तेलच लावून घेतलेलं होतं. पोळी लाटून तयार झालेली आहे. आता एका हातावर घ्यायची काढून आणि याच्या अशा घड्या मारायच्या दोन्ही बोटात आणि गच्च दाबून घ्यायच्या. जितक्या पडतील तितक्या अशा घड्या मारून घ्यायच्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. खूप सोपी पद्धत आहे. मारून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये टाकून द्यायचं करून घेतलेलं सारण. यामध्ये असं गच्च भरून घ्यायचं सारण. गणपती बाप्पाला पण आपले मोदक आवडले पाहिजे आणि घरच्या माणसांना प्रसाद दिला तर त्यांना पण आवडले पाहिजे. नंतर हे सगळे केलेल्या घड्या एकाच जागी अशा बंद करून घ्यायच्या. अशा पद्धतीने करून घ्यायचा. बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तुम्हाला जर जास्त वाटत असेल मोदकाचा शेंडा जरा जास्त झालाय तर असं कणिक तोडून पण घ्यायचं. हे पाहू शकता इथे आपला असा मोदक बनवून तयार झालेला आहे. आता मी सर्व मोदक असेच करून घेते. इथे त्यांना घेऊ उकडून. इथे सर्व मोदक बनवून तयार झालेले आहेत. मी इथं 6च मोदक केलेले आहेत. तुम्ही कोणी 21 करतं, कोणी 11 करतं, त्याच्या आवडीप्रमाणे इथे केलेले आहेत मी 5च. आता आपण यांना घेऊ. घेण्यासाठी मी गॅसवर ठेवून दिलेलं आहे कढई. त्यामध्ये पाणी टाकून देते.
1 ग्लास पाणी टाकून देते. माझे थोडेच मोदक आहेत त्यामुळे त्याला उकळी येऊ द्यायची. पाण्याला उकळी आलेली आहे. आता मी यावर ठेवून देते मोदक उकडायची चाळणी. याला मी चाळणीला अगोदर तेल लावून घेतलेलं आहे. तुम्ही तूप किंवा तेल लावून घेऊ शकता. नंतर थोडी 2 मिनिटं चाळणी गरम होऊ द्यायची आणि करून घेतलेले मोदक यावर ठेवून द्यायचे. अशा पद्धतीने ठेवून दिलेत. आता यावर एक प्लेट झाकून घेते मी. नंतर आपल्या इथून पुढे 5 मिनिटात आपले मोदक तयार होतात. तर असे आपले मोदक बनवून तयार झालेले आहेत. आता मी प्लेट काढून घेते. पाहू शकता. आता प्लेटमध्ये खाली काढून घेते मी इथे. असे आपले तयार झालेले आहेत उकडीचे मोदक. कशी वाटली रेसिपी कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटतो अशा साध्या सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत मजेत राहा, खुश राहा, आनंदात राहा आणि एक महत्वाची गोष्ट खात राहा.